च्या कटाची A to Z स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। हत्येच्या दिवशी सिया आणि चेतन कॅफेमध्ये भेटले आणि त्यानंतर हा कट आखला गेला। सिया आणि चेतन मध्ये 6 महिन्यांपासून 2004 फोन कॉल झालेले आहेत। भर उन्हात चेतन हुडी, कानटोपी आणि मास्क घालून लोहगडावर गेल्यानं त्याच्यावर संशय आला। चेतन सियासोबत खाणाखुणा करत बोलत असल्याचं सीसीटीव्हीतून समोर येत आहे आणि त्यानंतरच या हत्येचा उलगडा झालाय। तर केतनशी साखरपुडा झाल्यानंतरही चेतन आणि सियामध्ये हजारो फोन कॉल झालेले आहेत। तासनतास ते दोघं बोलत होते अशी माहिती समोर येते। केतनला चेतन आणि सिया यांच्यातल्या अफेअरचा संशय आल्याचंही बोललं जात आहे। लोहगडावर अतिशय थंड डोक्यानं सिया आणि चेतननं कट रचून केतनला गडावरून ढकललं आणि त्याची हत्या केली आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहे। मिकी, चेतन आणि सियानं कशा रीतीनं या हत्येचा कट रचलेला होता, पोलीस तपासात नेमकी काय माहिती समोर आली आहे? जर आपण बघितलं तर अतिशय धक्कादायक माहिती आता हळूहळू समोर येताना दिसतेय। सिया गोयल आणि तिचा जो मित्र आहे, अर्थात तिचा प्रेमी जो आहे चेतन चौधरी, या दोघांनीही संपूर्ण प्लॅनिंग पुण्यातील एका मोठ्या कॅफेत बसून त्या ठिकाणी कॉफी घेतली आणि तिथंच हा संपूर्ण कट आखलेला होता। खरं तर चेतनला केतनचा काटा काढायचा होता आणि त्यासाठीच हे संपूर्ण प्लॅनिंग, कशा पद्धतीने लोहगडावर जायचंय, किती वाजता निघायचंय आणि तू कुठं कधी मला भेटणार, एवढंच काय तर 18 तारखेला जेव्हा सिया केतनला घेऊन लोहगडावर गेली, त्यांनी सकाळी 7:12 एक मिस कॉल दिला होता। हे मिस कॉलचा देखील अर्थ असा होता की आम्ही निघालोय। चेतनला या संदर्भात अशा पद्धतीने माहिती दिल्यानंतर चेतन देखील त्याच्या गाडी घेऊन थेट लोहगडाच्या दिशेने निघाला होता। त्यांनी त्याच्याकडे स्वतः त्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराचा मोबाईल घेतला होता आणि स्वतःचा मोबाईल देखील त्या कामगाराला दिलेला होता। एवढंच काय तर त्यांनी स्वतःच्या मोबाईलचं इंटरनेट देखील ऑफ केलेलं होतं, जेणेकरून कुठलंही लोकेशन, कुठलंही चॅट या ठिकाणी पोलिसांपर्यंत जाऊ नये, अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींची खबरदारी घेतली गेली होती। त्याच्यानंतर ते जेव्हा लोहगडावर पोहोचले, सेल्फी घेण्यासाठी ते सेल्फी पॉइंट आहे अतिशय कोपऱ्यावर जाऊन सिया त्या ठिकाणी चेतनला साइन लँग्वेज मध्ये ते एकमेकांशी बोलत होते। त्या ठिकाणी केतनला संशय येऊ नये म्हणून कधी तू पुढे यायचं आणि हळूच धक्का द्यायचा मागून येऊन, यासाठी ते साइन लँग्वेज मध्ये चर्चा देखील एकमेकांची अशा पद्धतीने खुनवाखुनवी करत होते। असा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे। अशा पद्धतीने या केसमध्ये वेगवेगळे ट्विस्ट समोर येताना दिसत आहेत। एवढंच काय तर तिथं गेल्यानंतर सियाने आणि केतनला ढकलण्यासाठी चेतनने जोरात धक्का दिलेला आहे। त्यानंतरच तो जवळपास 400 फूट खोल दरीत त्या ठिकाणी पडलेला होता। आता जर आपण बघितलं तर केतन अग्रवाल याचे वडील स्वतः पुन्हा एकदा जे ग्रामीणचे SP आहे संदीप सिंग गिल यांना भेटण्यासाठी आलेले आहेत, कारण केतनच्या बहिणीला देखील त्याच्यामध्ये काही संशयास्पद तेव्हा वाटत होतं, कारण ती देखील सियाला सातत्याने काही प्रश्न त्या ठिकाणी विचारत होती। कारण तिचा वाढदिवस होता 20 तारखेला, 20 जूनला तिचा वाढदिवस होता आणि त्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या ठिकाणी 70 रूम या सगळ्या पार्टीसाठी बुक करण्यात आलेले होते। दोघांचेही कुटुंब त्या ठिकाणी जाऊन एकत्र हे वाढदिवस साजरा करण्यात होते। ज्या पद्धतीने त्यांचं लग्न ठरले होतं, आलिशान जयपूरला लग्न होणार होतं, त्यासाठी चार्टेड प्लेन इथून बुक केलेले होते 2, अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या। तशाच पद्धतीने सियाचा पहिला वाढदिवस हे लग्न ठरल्यानंतर, त्यामुळं केतननी आग्रह धरला होता की आपण हा बर्थडे तिला सरप्राईज द्यायचा आहे। त्यासाठी महाबळेश्वर या ठिकाणी जवळपास 70 रूम्स आलिशान 5 स्टार हॉटेलमध्ये बुक केलेले होते आणि त्याला सियाला सरप्राईज देण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं जात होतं आणि सियाला त्या वाढदिवसाला देखील जायचं नव्हतं। त्यामुळंच तिने लोहगडावर जाण्याचा अशा पद्धतीने प्लॅन केला आणि त्याला संपवलं, केतनला संपवलं। आता पोलिसांनी जे डेटा समोर आलेला आहे मोबाईलचा, जानेवारीपासून आतापर्यंत
सिया चेतनशी बोलताना जवळपास 2004 कॉल्स समोर आलेले आहेत आणि 200 जवळपास 38 तास ते एकमेकांशी या दरम्यान बोललेले आहेत. हे संपूर्ण कट देखील त्यांनीच रचलेला होता हे देखील आता समोर आलेलं आहे. आणि ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर अर्थात केतनचे वडील सातत्याने एक वेगळ्याच ट्रॉमामध्ये दिसत आहेत. आता सुद्धा केतन अग्रवालचे वडील SP-ना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबातील काही सदस्य आहेत. इतर देखील काही प्रायव्हेट मेसेजेस आणि इतर गोष्टी आता समोर आलेल्या आहेत ते देखील पोलीस या ठिकाणी दाखवत आहेत. अर्थात ज्या पद्धतीने एक फिल्मी स्टाईलमध्ये ही संपूर्ण कॉन्स्पिरसी रचण्यात आलेली होती, हा प्लॅन करण्यात आलेला होता, तो पाहता ज्या अतिशय म्हणजे अर्थात याच्यामध्ये काही आर्थिक देवणघेवण झाली का हे देखील या ठिकाणी पाहतायत. कारण आपल्याला माहिती आहे केतन अग्रवाल हे खूप श्रीमंत घरातून येतो. तो विदेशातून शिकून या ठिकाणी आला आणि त्यांच्या कंपनीचा तो डायरेक्टर झालेला होता. आणि सिया जर आपण बघितलं तर ती अजून देखील शिकतीये, खूप काही उच्च शिक्षित ती नाहीये. आणि ज्या घरातून ती बिलॉंग करते ते देखील श्रीमंत घर आहे, मात्र अग्रवाल यांच्या तुलनेत ते कमीच आहेत. मात्र यावेळी जर आपण बघितलं संसाराची अनेक स्वप्न रंगवलेली असतील, मात्र ही स्वप्न आता भंगलेली आहेत. कारण ज्याच्याशी त्याने लग्न करायचं ठरवलेलं होतं, जिच्यासोबत त्याचा साखरपुडा झाला होता, तिनंच त्याचा घात केला आणि त्याची हत्या केलेली आहे. मिकी, या घटनेसंदर्भात रोज नवनवे खुलासे होतात. तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर केतनची हत्या केल्यानंतर सिया गोयलच्या वागण्यात काहीच बदल झाला नसल्याचा आरोप केतनच्या वडिलांनी केलाय. सियानं सोशल मीडियावर एक पोस्ट करून दुःख व्यक्त केलंय, पण हा सारा बनाव होता हे आता समोर आलंय. बघूया सियानं नेमकी काय पोस्ट केली होती. सियानं बनाव रचत जी पोस्ट केलेली होती ती पोस्ट आपण पाहतोय. तू माझ्या वाढदिवशी मला सोडून गेलास, आपलं लग्न जवळ येत असताना तू मला सोडून गेलास, माझ्यासोबत तू हे असं का केलंस ते मला अजूनही कळेना, माझी अनेक स्वप्न होती, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मला कधीच मिळणार नाहीत, मी तुझ्यावर इतकं प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास, तुझ्या आत्म्यास शांती मिळो, अशी पोस्ट सिया गोयलनं केली होती. दरम्यान केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सिया गोयलवर गंभीर आरोप केलेत. केतनशी सियाला लग्न करायचं नव्हतं, ती वारंवार त्याला लोहगडावर न्यायची. 4 जूनला लोहगडावर न गेल्यानं तिनं आकांतांडव केलं होतं असं विशाल अग्रवाल यांनी म्हटलंय. सिया आणि चेतन चौधरी यांचे प्रेमसंबंध होते असे त्यांनी म्हटलंय. तेव्हा त्याची बॉडी घेऊन पोलीस आले त्यावेळेस सियाचा कसलाही रिॲक्शन नव्हता. जसं एखाद्या मुलीचा अगर खरा नवरा वारतो तर त्याला काही दुःख होतो, त्या दुःखासारखं त्याचं काही नव्हतं. पहिली गोष्ट तिथं थोडी खटकली, पण आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही लक्षात नाही दिला. पण त्यानंतर आम्हाला ग्रामीण पोलीस व तिथले SP श्री संदीप सिंगजी गिलजी यांनी खूप हेल्प केली, खूप मदत केली. त्यांनी ताबडतोब त्याचा तपास लावला सगळ्या गोष्टींचा. आणि तपास झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की ह्या पोरीचा चेतन बाबूलाल चौधरी ह्या नावाच्या पोरासोबत अफेअर होतं नोव्हेंबरपासून. आणि त्या अफेअरमध्ये ते बाहेर कुठं हनीमूनला पण गेलते, कुठं बाहेर फिरायला पण गेले होते. आणि तो पोरगा बाजू त्यांच्यासोबत 20-30 फूट मागं पुढं चालत होता लोहगड किल्ल्यावरती. आणि वरी जाऊन त्यांच्या दोघांच्या संगनमताने त्यांनी केतनला तिथनं मारून वरनं फेकून दिला. यापूर्वी पण तिनं अशा प्रकारचा प्रयास केतनच्या बाबतीत केलं होतं का, की केतनला त्याच्यावरती काही डाऊट वगैरे आला होता का, त्याचा पासपोर्ट वगैरे डिस्ट्रॉय केला होता का तिने? पासपोर्टचा असं होतं की त्यांनी प्री वेडिंग शूटिंगसाठी 6 जून रोजी मुंबईतनं इंडोनेशिया बालीसाठी जाणार होते. तिथं जाता जाता हे 4च लोक गाडीमध्ये होते. माझी मुलगी, मुलगा, सियाचा भाऊ साहिल, हे 4ही लोक गाडीत होते. गाडीत बसताना सगळ्यांनी पासपोर्ट चेक केले. एक बॅगमध्ये सगळे पासपोर्ट, करन्सी, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळे एकाच पाऊचमध्ये ठेवलं. ते पाऊच गाडीमध्येच होती. हे फूड मॉलला थांबले.
फुटबॉलमध्ये हे लक्षात नाही आलं की सिया मल्ली मोबाईल विसरलाय म्हणून एकटीच गाडीत गेली आणि परत आली. तिथनं गेल्यानंतर जेव्हा एअरपोर्टवर पोहोचले, सगळ्या लोकांचे पासपोर्ट होते, पर केतनचा हा पासपोर्ट तिथं मिसप्लेस होता. दरम्यान केतनच्या आईनं काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. मेरा बेटा चला गया है, इसके पूरे जिम्मेदार सिया है और उसका बॉयफ्रेंड है. मैंने सिया को सब कुछ अपने बहू के जैसे माना था, उसे बहुत बड़ा मेरे को धोखा दिया है और मेरे को बहुत झूठ बोला है. देखा जाए तो अभी बहुत सारी चीजें बातें आ रही है, बहुत झूठ बोला है उसने मेरे साथ. जब घर में वो आती थी तो कभी आप लोगों को लगता था कि ये घर में तो आई होगी कहीं हाँ, बार? आई है ना. कैसे रहती थी आप लोग के साथ मिलजुल? 2-3 बार आई है. एक बार तो पूजा पे आई हुई है, तो वो पूजा के हिसाब से आई थी तो अच्छे से रही हमारे साथ. और एक बार बर्थडे पे भी आई थी. 2-3 बार हमारे डिनर पे भी आई और तभी भी अच्छे से रही. हम लोग डिनर पे मिले भी. मैंने उसको फ्रेंकली बोल दिया था कि मेरे घर में ड्रिंक नहीं चलता है, मेरे घर में कोई मेरे पार्टियां भी तेरे को भेजूंगी नहीं, तो भी वो ड्रिंक करने की. ये हमसे छुपाई गई है. उसके माँ ने बाप ने हमसे ये बात छुपाई गई है. और मेन जिम्मेदार तो इस पर पूजा मित्तल बहुत ज्यादा इन्वॉल्व है. पूजा गोयल ने, मैं जिस दिन हुआ था पूजा गोयल का मेरे पास. यानंतर थेट जाणार आहोत विधान परिषदेमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती.